हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. CPL महारिव्हिजनच्या आणखी एका लाईव्ह सेशनमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आणि CPLच्या टाइम टेबलनुसार आज जो आपल्याला डिस्कशन करायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे आर्थिक पारिभाषिक शब्द. अतिशय महत्त्वाचा आहे, एक्झामला येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. अकाउंटच्या भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर याला वन वर्ड सबस्टिट्यूट असं म्हणतात, राईट. बट इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये आर्थिक पारिभाषिक शब्द तुम्हाला इथं लिहायचं. ओके, चलो फटाफट आजचं सेशन आपण स्टार्ट करूयात. सो पहिला क्वेश्चन आहे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागांशी संबंधित आहे, राईट. अशी कोणती शाखा आहे की जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागांशी संबंधित आहे? पहिला प्रश्न होता. काही नवीन स्टुडंट्स आपल्यासोबत आज जॉईन होणार आहेत. आवाज येतोय दीपक? डन डन. थोडस कॅमेरा एका ठिकाणी स्टेबल ठेव दीपक, म्हणजे हा. पहिला प्रश्न होता, अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागांशी संबंधित आहे. काय वाटते सुरभी, काय असेल आन्सर? सूक्ष्म अर्थशास्त्र. करेक्ट, सूक्ष्म अर्थशास्त्र. नेक्स्ट क्वेश्चन, अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी. अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी. काय वाटते रुद्राणी, आन्सर काय असेल? सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळी याबद्दल कोणी एक्सप्लेन करू शकते का की एक्झॅक्ट काय असते सर्वसाधारण किंमत पातळी? एक्झॅक्ट काय कोणी सांगू शकेल? दीपक, काय सांगू शकशील सर्वसाधारण किंमत पातळीबद्दल? काय सर? ओके, डन. नेक्स्ट क्वेश्चन, वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते. दर्शना, काय वाटेल, काय असेल याचा आन्सर? स्वामित्व उपयोगिता. स्वामित्व उपयोगिता. एक्झाम्पल सांगू शकाल की एक्झॅक्ट स्वामित्व उपयोगिता कशी असते, काय नाही? हा, CSK गेमर. जेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मालकी हक्क हस्तांतरित होते तेव्हा तेथून स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. व्हेरी गुड. उदाहरणार्थ एखादं एक उदाहरण सांगू शकशील? अमनने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. हा, तर दागिन्याचा मालकी हक्क दुकानदाराकडून अमनकडे किंवा त्याच्या अमनकडे बहिणीकडे हस्तांतरित झाला. व्हेरी गुड, शाबाश. तुझं नाव एक्झॅक्ट काय म्हणलास तू इथं? चंद्रकांत. चंद्रकांत वानखेडे, राईट. ओके चंद्रकांत, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन, वस्तूंच्या सर्व नगांचा उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज. वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज काय असेल याचा आन्सर? सांगू सर? दीपकला चान्स देऊयात आपण. दीपक, काय सांगू शकशील? सर, एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिता. काय एक्सप्लेन करू शकशील दीपक याच्याबद्दल काही? जसा उपभोक्ता वस्तूचे सेवन करतो त्यापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगिता. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, करेक्ट. नवीन एक सबस्क्रायबर जॉईन झालेला आहे, जॉन्टी कामत. ओके, व्हेरी गुड, वेलकम बॅक टू द चॅनल जॉन्टी. नेक्स्ट, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी कोणती मागणी असेल? वॉइस बोलबाला चालू आहे. हा,
वानखेडे, काय वाटतंय आन्सर काय असेल? बाजार मागणी सर. बाजार मागणी, व्हेरी गुड. वानखेडे तुम्ही काय म्हणजे, एक्सप्रेस करू का सर? हा कर ना. बाजारातील सर्व विक्रेत्यांनी केलेली मागणी म्हणजे बाजार मागणी होय. आणि वैयक्तिक मागणी म्हणजे विशिष्ट काय? वेळी विशिष्ट किमतीला हा, विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी म्हणजे बाजार मागणी होय. व्हेरी गुड. चंद्रकांत, तू म्हणजे काय क्षेत्रामध्ये काम करत 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 उत्तर द्यायलास का निवांत बसलास? हो सर, बैल चालू आहे सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वा 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 वा. एकदम भारी वाटलं बघ तुला बघून, असं काम करत 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 आन्सर देताना. एकदम शेतकरी ब्रँड माणूस आहेस तू. फर्स्ट टाइम असं बैल व्हायला. आहे सर, दाखवू का सर? हा, दाखव ना बैल. हो सर, बैल. अरे वा 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 वा. अरे याला तर झूम करायला पाहिजे एक मिनिट. म्हणजे एकदम भारी काम करायलास तू, हा. मी तर फॅन झालो बघ तुझा. हा, डन. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन. एका वस्तूची मागणी जी अनेक उपभोगासाठी केली जाते. एका वस्तूची मागणी जी अनेक उपभोगासाठी केली जाते. काय वाटतं दीपक? तर संमिश्र मागणी, उदाहरणार्थ वीज. उदाहरणार्थ वीज. आणखी कोणतं वस्तू असू शकते ज्याची मागणी संमिश्र असते? सर पाणी. पाणी, व्हेरी गुड. वीज आणि पाणी, शाबाश. त्याच्यानंतर नेक्स्ट, उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. सुरभी, काय वाटतं याचा आन्सर? उत्पन्न लवचिकता. ओके. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. उत्पन्न लवचिकता. डन. नेक्स्ट क्वेश्चन. किमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल. किमतीमध्ये जास्त काही बदल झाला नाही, बट मागणीमध्ये जर मोठ्या प्रमाणात बदल झाला तर त्याला कोणतं मागणी म्हणतात, किंवा मागणीच्या किंमत लवचिकतेचा कोणता प्रकार म्हणतात? कुलकर्णी. संपूर्ण किंवा अनंत लवचिक. संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी. चंद्रकांत, काय एक्सप्लेन करू शकशील याबद्दल? जेव्हा सर हम्म, किंमत मुळीच बदल न होता हम्म. मागणी अनंत किंवा मोठ्या प्रमाणात वाढते त्याला मागणीतील संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. अनंत लवचिक मागणी म्हणतात. किंमत बदल नव्हता, मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असेल तर. बरं चंद्रकांत, जेव्हा अनंत लवचिक मागणी वक्र असते, ओके, किंवा मागणीची बदल एवढ मोठ्या प्रमाणावर होतो, तेव्हा जो मागणी वक्र आहे तो कोणता अक्षास समांतर असतो त्या परिस्थितीत? क्ष अक्षास. क्ष क्ष अक्षास. अक्ष अक्षास. अक्ष अक्षास. ओके. काय वाटतं पब्लिक, कोणत्या अक्षास समांतर असतो? तर अक्ष अक्षास समांतर असतो. व्हेरी गुड. भाई चंद्रकांत, तू जे आजच्या क्लासमध्ये जे मोमेंट दाखवलास ना, तुझे काम करत करत जे उत्तर सांगायलास, भाई त्याच्यामुळं लई जणांना झटका बसला, माहित आहे का, की ऍक्च्युअल मध्ये असं सुद्धा अभ्यास होऊ शकते, असं लई जणांना तू जाणीव करून दिलास. त्यामुळे आता तुझं ज्यांनी आजच्या क्लासमध्ये त्या तेवढं पोर्शन बघितलंय 2-4 मिनिटाचा, तू जे काम करत करत अभ्यास करायलास, त्याच्यामुळं चांगल्या चांगल्यांना थोडंसं कुठं ना कुठं झटका बसला असेल. मी तर फॅन झालो बघ तुझा. सो ज्यांनी लेट जॉईन केले त्यांनी ते पार्ट मागे वापस जाऊन बघावं एक वेळेस. ओके, चलो. नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट क्वेश्चन. इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यास पुरवठा देखील वाढतो. इतर घटक स्थिर असताना किंमत वाढ झाल्यास पुरवठा देखील वाढतो. उदगीरे, काय वाटतं बेटा आन्सर? पुरवठ्याचा विस्तार. इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यास पुरवठा वाढतो. पुरवठ्याचा विस्तार. कमेंट सेक्शन मध्ये सर्वात फर्स्ट आन्सर आलेला आहे प्रियंका यरमुनेचा. प्रियंका यरमुनेला असं वाटतं की
पुरवठा विस्तार. व्हेरी गुड. बाकी आणखी कोणाचा आन्सर आला नाही. संग्रामचा आलेला आहे. संग्रामला पण जॉईन करायचं आहे, बट नेक्स्ट स्ट्रीम मध्ये माझं बोलणं झालंय त्याच्यासोबत. ओके. अजमत पठाणचं म्हणणं आहे की सविस्तरच ना. हा, स्पेलिंग मध्ये हे झालेलं आहे. सविस्तर आन्सर कधी घेणार, घेऊ आपण. ऑब्जेक्टिव्ह झाले की घेऊ आपण. ओके. एका जादा नगसंख्येचा उत्पादन केल्यानंतर खर्चात झालेली निव्वळ वाढ. हा, शर्मा. सर सीमांत प्राप्ती. सीमांत प्राप्ती. दीपक शर्माला असं वाटते की त्याचा आन्सर असेल सीमांत प्राप्ती. कमेंट मध्ये सीमांत खर्च म्हणत आहे. दीपक क्वेश्चन चेक कर. खर्च सॉरी हा, नंतर राईट. असं होत राहते, काही टेन्शन नाही. एका जादा नगसंख्येचं उत्पादन केल्यानंतर खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च. डन. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. बाजाराचा असा प्रकार की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराचे सर्व वैशिष्ट्य आढळत नाहीत तर काही वैशिष्ट्य आढळतात. बाजाराचा असा प्रकार की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराचे सर्व वैशिष्ट्य आढळत नाहीत तर काही वैशिष्ट्य आढळतात. कोणता बाजाराचा असा प्रकार आहे? वानखेडे, काय वाटतंय? मक्तेदारी युक्त सर. मक्तेदारी युक्त. कोणते कोणते आढळतात? अनेक विक्रेता, हा, जाहिरात, अनेक विक्रेता, जाहिरात. बरं. परस्पर अवलंबन, परस्पर अवलंबन. ओके. सुरभी, रुद्राणी, कोणते कोणते आहेत सांगू शकता? बाजाराचा असा प्रकार की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराचे सर्व वैशिष्ट्य आढळतात. आढळत नाहीत तर काही वैशिष्ट्य आढळतात. अल्पाधिकार मक्तेदारी युक्त. डन. हॅलो. करेक्ट आहे. मग फायनल आन्सर काय असेल? चंद्रकांत, सुरभी, याचा आन्सर कोणता बाजार येईल? मक्तेदारी युक्त येईल का कोणता येईल? माझ्या मनाने मक्तेदारी युक्त यायला पाहिजे सर. ओके, मक्तेदारी युक्त. कमेंट सेक्शन मध्ये पण गणेश मस्के, गीता यांचं पण म्हणणं आहे मक्तेदारी युक्त. अंकिताचं सुद्धा म्हणणं आहे मक्तेदारी युक्त. ड्युटेचं सुद्धा आहे. व्हेरी गुड, करेक्ट. नेक्स्ट आहे एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय. एकमेकांना जवळचा पर्याय असणारा पण वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय. काय वाटतंय, काय आन्सर? गट संकल्पना सर. गट संकल्पना. करेक्ट. कोणी म्हणजे एक्सप्लेन करू शकते की का गट संकल्पना आहे त्याचा आन्सर? हा, दीपक. तर ज्यात विविध जवळचे पर्याय असलेले वस्तू उपलब्ध असतात पण ते पूर्णपणे उपलब्ध नसतात, जसे की साबण. कंपन्या असतात. एकमेकांना पर्याय असतात पण परस्पर एकसारखे नसतात. कुठं ना कुठं वस्तुभेद त्याच्यामध्ये करण्यात येतो, कलरमुळं किंवा ब्रँडिंगमुळे. व्हेरी गुड, डन. गट संकल्पना याचा आन्सर. नेक्स्ट आहे अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजणारा निर्देशांक. शर्मा, काय वाटतं काय असेल आन्सर? तर माहित नाही सर. अच्छा, तुझा हँड रेज दिसला म्हणून मी विचारलो तुला. हा, वानखेडे. संख्यात्मक निर्देशांक सर. संख्यात्मक निर्देशांक. कुलकर्णी.
संख्यात्मक निर्देशांक सर. संख्यात्मक निर्देशांकला दुसरं नाव काही आहे का? प्रमाणबद्ध निर्देशांक. प्रमाणबद्ध निर्देशांक. अरे सुरभी कमेंट सेक्शन मध्ये कसं गेली? आय थिंक इंटरनेट इश्यू असेल. संख्यात्मक निर्देशांक किंवा प्रमाणबद्ध निर्देशांक संस्थांची अशी शृंखला की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. संस्थांची अशी शृंखला की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलांचे मापन करता येते. हा कुलकर्णी. निर्देशांक सर. व्हेरी गुड. निर्देशांक. कमेंट सेक्शन वाले हँग होऊ नका, फटाफट आन्सर सांगा. प्रश्न असा आहे, स्क्रीनवर चेक करा. संस्थांची अशी शृंखला की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलांचे मापन करता येते. आन्सर असेल निर्देशांक. तुम्ही निर्देशांकांची व्याख्या म्हणून जेव्हा तुम्हाला विचारते त्यावेळेस हा ॲज इट इज पोर्शन तुम्ही निर्देशांकाची व्याख्या म्हणून सुद्धा लिहू शकता. ओके. नेक्स्ट. देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य. देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य. काय वाटते वानखेडे साहेब, आन्सर काय असेल? स्थूल देशांतर्गत उत्पन्न जीडीपी. स्थूल देशांतर्गत उत्पन्न जीडीपी. त्याचं सूत्र सांगू शकता का? ओके. शर्मा. सर कुटुंब संस्था, उद्योग संस्था, खाजगी क्षेत्र, हा. आयात निर्यात, जलसं. सरकारी क्षेत्र म्हणला का? हा. ओके. डन. कुलकर्णी सूत्र. सर 21 क्वेश्चन दाखवा बरं. 21वा क्वेश्चन का? ही क्वेश्चन हा एक मिनिट थांबा. स्थूल मूल्य म्हणले सर निव्वळ देशांतर्गत उत्पादन इतकी. देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य. एकूण मूल्य, एकूण टोटल. काय वाटतं तुला आन्सर काय असेल? निव्वळ देशांतर्गत उत्पादन. एनडीपी. इधर एका मिनिटात वक्त पलट गए, पासा पलट गए. चेक करा, तिथं स्थूल मूल्य असं सांगण्यात आलेलं आहे. आन्सर काय येईल? ओके. स्थूल. गणेश मस्केचं म्हणणं आहे की ग्रॉस. स्थूल म्हणजे ग्रॉस. सर जीडीपी सर. जीडीपी येते का? ओके. नाही, आपण काय आन्सर आणखी डिक्लेअर केलं नाहीये. तिचं असं म्हणणं आहे की एनडीपी येऊ शकते. ओके. घसारा वजा करायला लागते सर एनडीपी म्हटलं तर. आणि घसारा वजा करावं लागतं, पण तिथं स्थूल मूल्य म्हणलेलं आहे त्यामुळं तिनं मे बी तसं म्हणत असेल. काय वाटते पब्लिक तुम्हाला? आन्सर काय वाटतं याचं का असेल? करेक्ट आन्सर असेल एनडीपी. कारण जेव्हा बाजारभावानुसार येणारे मूल्य असते तेव्हा त्याला जीडीपी म्हणतात. लेकिन बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य असं जेव्हा म्हणते तेव्हा त्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन एनडीपी असं म्हणतात. एनडीपीचं सूत्र काय? जीडीपी मायनस घसारा, डेप्रिसिएशन. ओके. पुस्तक मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर पृष्ठ क्रमांक 62 किंवा 63 वर ते आहे. दोन्हीपैकी एका पेज नंबरवर आहे. चेक करा, मिळून जाईल तिथं. मी चेक करू काय? तर पुस्तक दाखवू का तुम्हाला? असेल. स्थूल मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. डन. नेक्स्ट पार्ट.
उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज. दर्शना. घसारा डिप्रिसिएशन. घसारा किंवा डेप्रिसिएशन. करेक्ट. दर्शना, समजा जीएनपीच्या सूत्रातून घसारा वजा केलं तर काय निघतं? जीएनपीच्या सूत्रातून घसारा वजा केला तर एक्झॅक्ट कशाची अमाऊंट माहित होते? शर्मा. सर राष्ट्रीय उत्पन्न ना? नाही, राष्ट्रीय उत्पन्न धड्यातला प्रश्न आहे. हो तर नाही, तो आता विचारले तो कशाचा म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादनातून समजा घसारा वजा केला तर काय निघतं? माहित नाही सर. ओके, वानखेडे. हॅलो. हा. एकूण राष्ट्रीय उत्पन्न सर, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. नाही, हे बघ, स्थूल राष्ट्रीय किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केला तर आपल्याला काय प्राप्त होतं? एनडीपी. एनडी. निव्वळ देशांतर. नाही, निव्वळ जे जीडीपी चे सांगायलास तू, मी तुला जीएनपी चं विचारायलो. एकूण राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला तर एनएनपी सर. एनएनपी. राईट. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, नेट नॅशनल प्रोडक्शन. शाबाश. त्याच्यानंतर वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर. वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर. कुलकर्णी, काय वाटते, काय असेल आन्सर? अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर. शर्मा. हो सर, अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर. राईट. त्याच्या कारण तो वस्तूच्या किमतीचा समाविष्ट असतो. ओके, हे जे वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा जो कर आहे, हे सक्तीचं देणं आहे का कसं आहे? सर सक्तीच्या देणं नाही आहे तो. ओके. म्हणजे सेवा जे शासन किंवा सरकार सेवा पुरवते त्या मोबदल्यात दिले जाणारे कर. व्हेरी गुड, शाबाश. नेक्स्ट आहे. वस्तू वस्तू व सेवा कर येऊ शकते सर. वस्तू व सेवा कर सुद्धा येऊ शकते किंवा अप्रत्यक्ष कर ऑब्लिक वस्तू व सेवा कर सुद्धा लिहू शकता. ओके. नेक्स्ट प्रश्न. सरकारचे सार्वजनिक खर्च व सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत धोरण. व्यवस्थित आन्सर द्या, काय असेल? सरकारचे सार्वजनिक खर्च व सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत असणारे धोरण. कुलकर्णी, काय वाटते, काय असेल आन्सर? राज्य वित्तीय धोरण. राज्य वित्तीय धोरण. गणेश मस्के बजेट म्हणत आहे, अंदाजपत्रक, पण तो येऊ शकत नाही. वानखेडे साहेब, काय वाटते, काय असेल आन्सर? अंदाजपत्रकच वाटते सर मला. अंदाजपत्रक वाटते. ओके. शर्मा, काय आयडिया? तर राष्ट्रीय उत्पन्नाची राष्ट्रीय उत्पन्न झालं, राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रश्न संपले. की आता चॅप्टर वाईज आपण गेलेलो आहोत समोरच्या चॅप्टर मध्ये. ओके. सार्वजनिक वित्त व्यवहार या चॅप्टर मधला आहे. माहित नाही सर. ओके. कुलकर्णी, तुला काय वाटते की राज्य वित्तीय धोरणाचा आन्सर असेल? कारण सर सरकार नियंत्रण करण्यासाठी अर्थव्यवस्थेचा आणि प्रभाव पाडण्यासाठी वस्तूच्या कर दरात आणि खर्च पातळीमध्ये बदल करत असते. बरं. धोरणाला राज्य वित्तीय धोरण असे म्हणतात. राज्य वित्तीय धोरण करेक्ट आन्सर आहे. राज्य वित्तीय धोरण.
ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी. ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी. वानखेडे. बचत ठेवी. बचत ठेवी. ओके. शर्मा. हो सर, बचत ठेवी. बचत. कुलकर्णी. मुदत ठेवी. उदगीरे. मुदत ठेवी. मुदत ठेवी. काय वाटते पब्लिक? दोन बॉईज आहेत, दोन्ही बॉईज म्हणत आहेत की बचत ठेवी, आणि दोन गर्ल्स आहेत, त्या दोघांचंही म्हणणं आहे की मुदत ठेवी. ठराविक कालावधीसाठी म्हणत आहे. ठराविक कालावधी, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये फिक्स पिरियड असं सुद्धा म्हणू शकता. निश्चित कालावधी ठेवी सर. निश्चित कालावधी ठेवी, तेच मुदत ठेवीचं दुसरं नाव आहे. थँक्यू सो मच प्रतीक्षा फॉर सबस्क्राईबिंग द यूट्यूब चॅनल. आन्सर येईल मुदत ठेवी. नेक्स्ट क्वेश्चन. पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करून आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलेले धोरण. इथं प्रिंट मिस्टेक आहे, आर्थिक झालेला आहे. आर्थिक. पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करून आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलेले धोरण. काय म्हणतात वानखेडे? नाही माहित सर हे. ओके, नो इश्यूज, कव्हर करून घेशील, थोडा विश्वास आहे तुझ्यावर. शर्मा. माहित नाही सर. ओके, तुझ्यावर पण तेवढाच विश्वास आहे शर्मा. सुरभी. अच्छा सॉरी, ते उषा होते कधी कधी असं. हा, कुलकर्णी. मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण. दर्शना. मौद्रिक धोरण वाटते सर. मौद्रिक धोरण. काय वाटते कमेंट सेक्शन वाले स्टुडंट सांगा फटाफट की आन्सर काय येईल. ह्या दोघांचं म्हणणं आहे मौद्रिक धोरण. पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करून आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलेले धोरण. आर्थिक धोरण का मौद्रिक धोरण, दोन्हीचा अर्थ एकच आहे. मौद्रिक धोरण. नेक्स्ट क्वेश्चन. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. आयात व्यापार का आयात निर्यात व्यापार, काय वाटतंय काय असेल याचा आन्सर? ज्याला तिथं सांगायचं. आयात व्यापार सर. आयात व्यापार. तर आयात. आयात. कुलकर्णी. आयात सर. आयात व्यापार. लास्ट प्रश्न. एका वर्षाच्या कालावधीत देशात सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी. व्यापार तोल का व्यवहार तोल, काय वाटते आन्सर? एका वर्षाच्या कालावधीत देशांच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी. व्यापार तोल सर. व्यापार तोल. वानखेडे. व्यापार तोल म्हणलास. ओके. कुलकर्णी. व्यवहार तोल सर. व्यापार तोल व्यवहार तोल. करेक्ट आन्सर आहे व्यवहार तोल. राईट. डन. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही कनेक्ट झालात वेळात वेळ काढून. सो उद्या दुपारी सुद्धा सेम टाइम तुम्हाला सर्वांना जॉईन करायचं आहे. तुमचं तुम्हाला लिंक मिळेल, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत विसंगत शब्द ओळखा. ओके. डन. हॅलो.
हा बोल ना. जरा पहिला दिवस हो ना, म्हणून ना हा थोडी भीती वाटत आहे. चालू होत नाही रे, काही होत नाही, नर्वस व्हायचं नाही, बिंदास. सगळे तुझ्याच वर्गातले आहेत, सगळे तुझ्यासोबतच एक्झाम देणार आहे. नाही तर मला शिकवणार चाटे सर आहेत ना, हा हा छान शिकवत असतात ते. राईट 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 राईट, सर्वांनाच चांगले शिकवण्यात येते, डोंट वरी. तर आम्हाला उद्या तर सुद्धा सर तुम्हाला असं लिंक येईल, उद्या लिंक येईल तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही जॉईन करायचं. ओके हो सर. डन. चालेल. आमच्या शाळेत तर अर्थशास्त्र झालंच नाही. झालं नाही का? डोंट वरी ना, मी आहे ना, नसेल तर आपले व्हिडिओ सेंड करतो तुला. ओके म्हणजे तुमचीच व्हिडिओ पाहू पाहू चालू आहे सर. ओके. तर तुम्ही पण असं खूप छान शिकवता. अरे असं तारीफ कर नका, सगळेजण म्हणायचे नाही सर, असंच खरं आहे. सगळेजण म्हणायचे सर हे सर ज्याची तारीफ करणारे व स्टुडंट भरले असं म्हणायचे. असं नाही, सगळेच सर चांगले शिकवतात, असं काही नाही. ओके चालेल, मी तुम्हाला उद्या पण लिंक सेंड करतो, जॉईन करा. चालेल. ओके डन. थँक्यू सो मच कुलकर्णी अँड दर्शना जॉईन झाल्याबद्दल. ओके चल, चलो गाईस, भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये.